नमस्कार. सर्वज्ञ ॲग्रो मॉलमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सर्वज्ञ ॲग्रो मॉल हा अमरावतीमध्ये वलगा रोड इथे स्थित आहे. तुम्ही बघू शकता आपल्याकडे शेती अवजाराचे सगळे रोटावेटर, नागर, प्लाऊ, फवारणी यंत्र अशा प्रकारचे विविध साधनं ट्रॅक्टर शर्यत आपल्याकडे अवेलेबल आहे. आज जो एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, या व्हिडिओमध्ये आता शेतकऱ्याला जी आवश्यकता आहे नागराची, पलटी नागराची, या पलटी नागराचा आपण जो व्हिडिओ घेऊन आलेला आहे, यामध्ये एक चांगली स्कीम आपण घेऊन आलो आहे. यामध्ये 60,000मध्ये हा 3 फाळी नागर आणि 57,000मध्ये 2 फाळी नागर अशी स्कीम चांगली कस्टमरसाठी, शेतकऱ्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर या 2 फाळी आणि 3 फाळी ज्यावेळेस आपल्याला खरेदी करायची असते त्यावेळेस शेतकऱ्याला जास्ती पैसे मोजावे लागतात, तसे 70,000, 75,000. पण हा जो सर्वज्ञ ॲग्रो मॉल कमीत कमी किमतीमध्ये, वाजवी किमतीमध्ये दर्जेदार नागर जे घेऊन आलेले आहे, फक्त 3 फाळी नागर हा 60,000मध्ये आणि 2 फाळी नागर 57,000मध्ये. तर जर जाणूया तर या नागरामध्ये बाकीच्या नागरापेक्षा काय विशेषता आहे. तर प्रथम जसे 3 फाळी नागर हा आपल्या विदर्भामध्ये जास्ती करून विकणारा आहे. अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाण्यामध्ये 3 फाळीचा सेल जास्ती आहे. तर आपण पहिले जाणून घेऊ की हा 60,000चा नागर आणि बाकीचे जे नागर विकले जातात यामध्ये काय फरक आहे. तर सगळ्यात पहिला फरक जो येतो, तर बाकी काही कंपन्या 85 mm ची शाफ्ट देतात, पण आपण पण 85 mm देतो. काही लोक 75 पण देऊन राहिलेले आहे. पण 85 mm देत असताना आपण 85 mm मध्ये EN353 हे कंपनीचं हे ग्रेडिंग आहे मटेरियल. तर या मटेरियलमध्ये आपण ही शाफ्ट बनवतो. हे मटेरियल एवढं कडक असते की कितीही झटके लागले तर ही तुमची शाफ्ट बेंड होत नाही, आणि बेंड जर झाली दुसऱ्या कंपनीची, दुसऱ्या कोणाची, तर आपला नागर एक साईडनं लागतो, एक साईडनं लागत नाही, असे प्रॉब्लेम जाणवतात. त्यामुळे या मटेरियलमध्ये तुमची शाफ्ट बेंड होण्याचा प्रॉब्लेम येत नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही नागर बघितला असेल तर बरेचसे काही लोक असे इथं असे खुबे मारतात, असे मारतात. तर यामध्ये थोडंफार 10-15% तुमची थोडीशी ताकद वाढते. पण याच्यामध्ये आपण ते बघितलेलं आहे, हेवी 12 mm ची प्लेट याच्यामध्ये टाकलेली आहे. याचा काय फरक पडतो, हे दिल्यामुळं नागर हा कितीही वर्ष वापरला, 5 वर्ष, 6 वर्ष, 10 वर्ष, तर हा पार्ट तुमचा बेंड होत नाही. पण जनरली आम्हाला ते निदर्शनात आलं की नागर घेतल्यानंतर 2-4 वर्षानंतर झटका जर लागला तर हा पार्ट बेंड होतो. अशा बऱ्याचशा नागरामध्ये आपण हे बघितलेलं आहे. त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी हा एक पार्ट आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर हाईट, ही हाईट बघू शकता तुम्ही, 48 इंचाची हाईट या नागरामध्ये आपण देतो. हाईटचा काय फरक पडते, बऱ्याचशा कंपनीमध्ये 46-47 पर्यंत देतात. हाईटमुळे याचा फरक पडतो की ही जी गॅप वाढते, ह्या गॅप वाढल्यामुळे काय होतं की शेतामध्ये जे करचरा, काठी वगैरे जे असतात त्याच्यामध्ये लवकर निघून जातो आणि नागराला ओढत नाही, आणि नागर ज्यावेळेस ओढत नाही ट्रॅक्टरला सुद्धा ओढत नाही. त्याच्यामुळे डिझेल कन्झम्पशन कमी होतं आणि नागर हा तुमचा सरसर निघतो. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असं की नागरटी घेतल्यानंतर काही शेतकरी म्हणतात की यार आम्ही नागर घेतल्यानंतर आमच्या नागरामध्ये टायर खातोय, बटन खातोय. तर अशी जी प्रॉब्लेम जाणवतो याचं मुख्य कारण जे असते की ही पास. बाकी सगळ्या कंपन्यांमध्ये 45, 50, 55 HP जो नागर विकला जातो त्या सगळ्या नागरामध्ये ही पास फक्त 14 इंचाची असते. त्या 14 इंचीचे पासमुळेच टायरचे बटन खाल्ल्या जाते. आता आपण ही जी पास देतो ती बघू शकताय, ही जर पास मोडली तर 16 इंच पास आहे, ठीक आहे ना. ही 16 इंच पास दिल्यामुळे ज्यावेळेस नाली फाडल्या जाते, ही 16 इंचाची नाली फाडल्यामुळे तुमचा 14/9चा टायर, 15/9चा टायर आणि 16/9चा टायर हा तुमचा आरामशीर बसतो, आणि ट्रॅक्टरचे टायर हे कधीच खाल्ल्या जात नाही, सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल की नागरामध्ये चिर फाडल्या जाते. म्हणजे तुम्ही नागरटी ज्यावेळेस करता तर तुमचा असा भाग दिसतो का, की याच्यामुळं की ज्यावेळेस हे जे तुमचं पत्तं दिसतं, हे ज्याला पास हे जे आहे, तर ह्या पासीमध्ये लोक 22 इंचाचे देतात. आपण जे पास देऊन राहिलो हे 24 इंचाचे देतो. बघू शकता तुम्ही, पूर्ण 24 इंचाच्या वरते. त्याच्यामुळे ही जी माती आहे ही पूर्ण माती पलटी करून तुमच्या कोणत्या नागरटीमध्ये असं शेत सवान दिसेल आणि कुठे चीर दिसणार नाही. त्याच्यामुळं ही पास ही मोठी दिल्या जाते. आता आपण 22 इंची दिली असती, पण त्याच्यामुळं आपण ही 24 इंची पास देतो. सोबत बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल तर काही ठिकाणी ज्यावेळेस नागरटी होते, नागरटी करत असताना सुद्धा
नांगरटी करत असताना शेतामध्ये असे खूप मोठे ढेकलं वगैरे असे बघितले असेल, तर ढेकलं असताना जर आपण नांगरटी करतो तर जे मागचं फाळ आहे, ठीक आहे ना, तर मागच्या फाळामध्ये काय होते की ढेकूल हे पुन्हा तुमच्या नालीत जाते, ठीक आहे ना. नालीत गेल्यामुळं काय होते की तो टायरला पुन्हा त्रास देतो. तर त्याच्यासाठी हे प्रोटेक्ट करण्यासाठी ही जी पास हे बघू शकता, ही हेवीवाली पास आपण इथे देतो, जेणेकरून जे मागच्या फाळातून ढेकूल आलं हे ढेकूल हे तुमचं नालीच्या बाहेर टाकल्यास जाईल. तर अशा पद्धतीचे दोन्ही सुद्धा आपण ह्याला पास लावून देतो, ठीक आहे. सोबत महत्वाचं म्हटलं तर ही पिन बघू शकता. ही पिन बाकीच्या नांगरामध्ये तुम्ही बघत असाल की छोटी पिन टाकतात, आपण हेवी पिन देऊन ही बाहेर निघालेली आहे पिन, दिसते. पण जेणेकरून काय होते की ज्यावेळेस तुमचे नांगराचे पंपाचे झटके पडतात तर ही पिन जास्तीत जास्त काळ तुमची टिकते, मेंटेनन्स निघत नाही. अशा पद्धतीचा आहे. आणि सोबत हा महत्वाचा जो पॉइंट आहे की हे जे टी आहे, तर बऱ्याच नांगरामध्ये 1 2 3च्या जागी 2च राहतं, आपण 3 दिलेलं आहे. याच्या मागचं एक रिझन आहे की न्यू हॉलंड ट्रॅक्टरचे हत्ते मोठे असतात, त्यासाठी याचा उपयोग होतो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहित असेल की ज्यावेळेस हे हायड्रॉलिकचा ज्यावेळेस हत्ता लावतो तर याच्या असा पोझिशन किंवा असा पोझिशन पाहिजे. तो जर पोझिशन असा असला तर तुमचा नांगराचा सेन्सिंग होणार नाही, नांगर बरोबर चालणार नाही, अटकट रचकट चालेल. त्याच्यामुळे काय होते, हे होलिंग यासाठी दिलेलं आहे. आणि हे सुद्धा होलिंग खाली दिलेलं आहे एक्स्ट्रा, खाली 1 2 होलिंग, ठीक आहे ना. तर अशा पद्धतीची ही नांगरामध्ये 3 फाळी नांगरामध्ये चेंजेस करून जे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून पाहिजे आणि जमिनीच्या दृष्टीतून पाहिजे हे सगळे चेंजेस घडवलेले आहे. आणि सोबत हा 2 फाळी नांगर, ठीक आहे. हा 2 फाळी जर नांगर घेतला तर हा सुद्धा हायटेक मॉडेल येतो. याची जर तुम्ही हाईट जर मोजली, हा 50 इंचाच्या वरती जातो, बघू शकता. 51.5 म्हणजे 51.5 इंचाची हाईट याची येते. सोबत सेम मी त्याच्यात सांगितलं की ही जी पास सुद्धा लावतो, तर ही पास जे आपण देतो हे सुद्धा पास 16 इंचाचे देतो. मग जेणेकरून 16 इंचाचा 16चा टायर सुद्धा असला तो सुद्धा याच्यामध्ये घासणार नाही, ठीक आहे ना. सोबत याचं जे पंख दिलं जाते हे मोठ्या साईजचं दिला जाते आणि पिन त्याच पद्धतीने दिल्या जाते. ही पिन सुद्धा मोठी दिली जाते आणि बाहेर तोंड काढलं जाते आणि याला वेल्डिंग केलं जाते. तर अशा पद्धतीची ही मजबूती या नांगरामध्ये दिलेली आहे, ठीक आहे ना. या मॉडेलमध्ये 2 मॉडेल येतात. हा एक 30 mm मांडीमध्ये येते, एक 38 mm मांडीमध्ये येतो, ठीक आहे. तर दोन्ही मॉडेल आपल्याकडे अवेलेबल आहे. तर हा एक 3 बॉटम मॉडेल आणि 2 बॉटम मॉडेल. जसे तुम्हाला मी रेट सांगितले, तर ज्या कोणा व्यक्तीला नांगर घ्यायची इच्छा असेल त्यांनी खालच्या दिलेल्या नंबरला कॉल करावा आणि आपला नांगर बुक करावा. धन्यवाद.